हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत इयत्ता 4थीचा स्कॉलरशिपचा पेपर. ठीक आहे. एक प्रॅक्टिस पेपर असणार आहे, नमुना प्रश्नपत्रिका, की कशा प्रकारे पेपर असतो स्कॉलरशिपचा हा 4थीचा. तर बघा यामध्ये जे आपले 4थीला असणारे आपले लहान भाऊ किंवा बहीण किंवा मग आपले मुलं असतील, तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. त्यांच्यासोबत बसून तुम्हीही त्यांचा अभ्यास करून घ्या. तर त्यांना चांगले मार्क्स येतील. आणि 4थीला कसं असतं, 4थीला इझी असता पेपर. तर होऊन जातं, स्कॉलरशिप भेटायला चालू होऊन जाते. तर त्यांना दर महिन्याला ₹500 भेटतात. ठीक आहे. असे 3 वर्षापर्यंत भेटत असतात. तर जर पास झाले तर ₹500 दर महिना असे 3 वर्षापर्यंत भेटत राहतील. जेणेकरून थोडाफार आपला खर्च निघून जातो. आणि मेन म्हणजे मुलाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची सवय होते, त्याचा अभ्यास कसा करायला पाहिजे त्या गोष्टींची सवय होत असते. तर नक्कीच आपले जे तुम्ही पॅरेंट्स लोक असणार, ते आपल्या मुलाला धरून बसा, हा व्हिडिओ दाखवा. त्या गोष्टी तुम्हाला समजत असतील ते त्यांना समजून सांगा, आणि त्यांना समजत असतील तर त्यांना स्वतःही सॉल्व करायला सांगा. तर बघा, हा एक नमुना प्रश्नपत्रिका आहे 2026ची. तर याच्याने तुमच्या मुलाची म्हणजे खूप हेल्प होईल त्यांना, की पेपर कसा असतो, कसा सॉल्व करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. तर बघा, पॅरेंट्स लोकांना सांगू इच्छितो, की जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाकी जो सिलेबस आहे तो पण आपण हळूहळू कवर करणार आहोत. तरी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपले व्हिडिओ जर येतील तर तुमच्या नोटिफिकेशन येईल, व्हिडिओ मिस होणार नाहीत. तर बघा, पहिला प्रश्न 1 ते 3 पर्यंत जे आहेत ते आहेत तुमचे. हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर प्रश्न आहेत. तर बघा, हा उतारा व्यवस्थित तुम्ही तुमच्या मुलांकडून वाचून घ्या. ठीक आहे. आपले लहान भाऊ बहिणी असतील त्यांच्याकडून वाचून घ्या, त्यांना वाचायला लावा, आणि त्यानंतर मग हे जे प्रश्न आहेत हे सॉल्व करायला सांगा. तर बघा, पहिला प्रश्न जो आहे, लहान मुलांच्या मनाला कोणती उपमा दिली आहे. तर बघा, इथं म्हटलेलं आहे लहान मुलांचे मन म्हणजे कोरी पाटी. तर याचा ऑप्शन क्रमांक काय आहे, 1 हा कोरी पाटी. ऑप्शन 3 हा बरोबर आहे. त्यानंतर उतार्यातील आशयानुसार चुकीचे विधान कोणते. तर बघा, एक कॉमन सेन्सने पण उत्तर येऊन जाता. दुसऱ्या नंबरचा जो ऑप्शन आहे तो व्यवस्थित बघा. काय म्हटलेलं आहे, बालपणातील मैत्री स्वार्थीपणाची असते. तर हे चुकीचं आहे. बालपणाची मैत्री ही कशी निस्वार्थीपणाची असते. तर ऑप्शन नंबर 2 चुकीचे विधान आहे. बालपणाच्या काळात टिंब-टिंब म्हटलेलं आहे. तर खूप जबाबदाऱ्या असतात, तर हे नसतं असं काही. पोटाची चिंता असते, ते पण नाही. कामाच्या कटकटी असतात, असं बी काही नसतं. तर सण उत्सवाचा आनंद असतो लहान मुलांना, हे बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 ते 6. ठीक आहे. याच्यात एक कविता दिलेली असते मुलांसाठी. ही वाचून थोडं समजून घ्यायला पाहिजे, आणि त्यानंतर याच्यावरचे जे क्वेश्चन असतील ते सॉल्व करायचे असतात. तर बघा, जसं सॅम्पल क्वेश्चन बघू कसे आहेत बघा. पुढीलपैकी कोण फसणार आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोण फसणार आहे. तर याचं उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे काय, जो स्वस्त बसतो ना तो फसणार आहे. मुलांना काय हेरण्यास सांगितले आहे. तर मुलांना हे खळखळ मंजुळ हे हेरण्यात सांगितलेले आहे. इथं आहे बांधणं, उत्तर कवितेमध्ये दिलेले आहे. शिवरायांचे शूर मावळे कोंढाण्यावर शौर्य गाजवत होते. ठीक आहे. आता हे इथून तर इथंपर्यंत हे पूर्ण एक सेंटेन्स आहे. या वाक्यात एकूण किती नामे आहेत. तर एक शिवराय, नंतर मावळे, कोंढाणा आणि शौर्य. तर हे 4 नावं आहेत. तर एकूण किती नावं आहेत, 4. अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वेलीवरील सुवासिक फुले पाहून मन प्रसन्न होते. तर फुले काय, फुले हे नपुंसकलिंग असतं. त्यानंतर पुढीलपैकी भविष्यकाळी, तर याच्यात आहे पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते. तर बघा, पहिला आहे, आई पुरणपोळ्या छान बनवते. तर हे भविष्यकाळ नाही आहे. आम्ही सुट्टीत आजोळीत जाऊ जाऊ हे भविष्यकाळ दाखवतो, म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 10. शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थी जमले होते. या वाक्यातील उद्देश भाग ओळखा. तर सर्व जमले होते याच्यातील उद्देश भाग ओळखायचा आहे. उद्देश भाग म्हणजे काय असतो माहिती आहे का, ज्या बद्दल बोलत असतो ना आपण, त्याला उद्देश भाव असे म्हटले जाते. तर सर्व विद्यार्थी कशाबद्दल बोलतोय आपण, विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. तर हा उद्देश भाव होऊन जाईल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर पुढीलपैकी
अशुद्ध शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे आपल्याला, तर तो आहे ऑप्शन क्रमांक 4 नैऋत्य. पुढील कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ खूप भीती वाटणे असा होत नाही? तर दाह देणे ऑप्शन क्रमांक 3 हे चुकीचं आहे. कारण की दाह देणं म्हणजे काय, आग होणे किंवा संताप होणे असतं. तर हे चुकीचं आहे. संताप होणे. एक मिनिट. तर इथं येणार संताप होणे. नंतर आहे 13. तर 13 नंबर आहे, पुढील आकृतीतील मन ओळखा. मन ओळखायचे आहे, त्याच्यातील 10वे आणि 7वे अक्षर ओळखून होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तर बघा, मन याच्यात बनते आ दी विठोबा, मग पोटोबा. ठीक आहे, किंवा मग असं हे उलटं झालं, आधी पोटोबा असं करतो आपण, मग विठोबा. ठीक आहे, तर आधी पोटोबा मग विठोबा. तर आधी पोटोबा मग विठोबा. ठीक आहे, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10वे आणि 7वे अक्षर. तर 10वे आहे बा आणि 7वे आहे ग. तर बाग म्हणजे काय असतं? बाग म्हणजे उपवन असतं. तर ऑप्शन क्रमांक 2 हा बरोबर आहे. समानार्थी शब्द काय असेल याला? उपवन. ठीक आहे, नोट्स पण टाकणार आहे, जे डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेले असतील ते तिथून तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर 14 नंबरचा क्वेश्चन आहे, किती सुंदर आहे हा ताजमहल. या वाक्यात शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? तर हे उद्गार चिन्ह यायला पाहिजे वाहन. त्यानंतर समूह शब्दांची चुकीची जोडी निवडा. तर इथे चुकीची जोडी जो आहे, वेलींचा हा कुंज असतो. वेलींचा हा कुंज असतो आणि पुंज जो असतो तो कोणाचा असतो? ताऱ्यांचा असतो. ठीक आहे, तर ही चुकीची जोडी आहे. पैरण, पाडवा, पडवट, पिवळा, पौष, पुकार हे शब्द शब्दकोशातील अनुक्रमाने लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? तर बघा, पहिला कोणता येईल? पहिला हा, नंतर दुसरा पारवा, तिसरा पिवळा, चौथा असेल पुकार, पाचवा असेल पैरण आणि 6वा असेल पौष. तर कितवा विचारला आहे आपल्याला? तिसरा. तर तिसरा कोणता आहे? पिवळा. तर ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. त्यानंतर 17वा आहे, पुढीलपैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? तर याच्यात उपसर्ग घटित म्हणजे डौलदार जो आहे हा उपसर्ग घटित नाही आहे, कारण की याला मागे लागलेला आहे. हा प्रत्यय घटित आहे. बाकी सर्व ना, गैर, बे हे सर्व पुढे लागलेलं आहे, यांना उपसर्ग घटित म्हणतात. फक्त हे जे मागे असतं याला प्रत्यय घटित म्हणतात. नंतर वीज शब्दासाठी पुढीलपैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर याच्यासाठी आहे दुहिता. दुहिता म्हणजे असते मुलगी. ठीक आहे, बाकी सर्व शब्द जे आहेत ना हे वीजसाठी समानार्थी शब्द म्हणून ओळखले जातात. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. ऋण काढून सण साजरे करू नयेत म्हणजे काय? कर्ज. कर्ज काढून सण साजरे करू नयेत. 20 नंबर आहे, जोड शब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जोड शब्द नसलेल्या. ठीक आहे, तर 20 नंबरचा क्वेश्चन आहे, याचं नवा पुराणा असं नसतं. ठीक आहे, लाकूड फाटा, गोडी गुलाबी, पूजा अर्चा हे म्हटले जाते, ज्याची बाकी दुसरं नाही. 21चं संकुचित वृत्तीचा या अर्थाचा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा. तर बघा, कुंप मंडूक ज्याची दृष्टी मर्यादित किंवा संकुचित असते ना त्याला कुंप मंडूक असे म्हटले जाते. नंतर आहे प्रश्न क्रमांक 22, दिलेल्या शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दाच्या पर्याया क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड म्हणजे कोण? त्रिभुज प्रदेश असतो. सॉरी त्रिभुज नाही, द्वीपकल्प हा प्रदेश असतो. ठीक आहे, नंतर पुढचा आहे क्वेश्चन नंबर 23, जसे गाईचे हंबरणे तसे हत्तीचे काय असते? चित्कारणे असते. ल शीर स न ता ह या अक्षरापासून तयार अर्थपूर्ण शब्दातील तिसरे अक्षर कोणते? तर याच्यापासून बनेल 92 स ह न शी ल न ता. ठीक आहे, हा शब्द बनेल. याच्यात तिसरे अक्षर कोणते आहे? न. तर ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे.
चुकीची जोडी निवडा. तर आता याच्यात ना चुकीची जोडी आहे 4 नंबर. गीता महर्षी वाल्मिकी नाही तर महर्षी व्यास यांनी लिहिली होती. ठीक आहे बाळांनो. तर ऑप्शन नंबर 4 हा चुकीचा आहे. नंतर इथून चालू होतं भाग 2 गणित, सगळ्यात महत्त्वाचा. ठीक आहे. तर पहिला जो प्रश्न आहे तर याच्यात ना या प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येणार ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा 11 आणि 23च्या मध्ये 11चा गॅप आहे. 45 आणि 56 मध्ये 11चा गॅप आहे. तर इथं 23 आणि या संख्यामध्ये पण 11चा गॅप. तर याच्यात जर प्लस केले तर किती येणार? 24, 34. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर 3 तास 55 मिनिटे म्हणजे किती? 3 तास म्हणजे बघा 1 तास म्हणजे किती? 1 तास म्हणजे 60 मिनिटे होता. ठीक आहे. तर 3 तास म्हणजे किती होणार? 6 अजून 12 6 तरी काटा 180 मिनिटं होतील. ठीक आहे. तर 180 मिनिटे हे आणि हे 55 मिनिटे एक्स्ट्राचे. तर हे 5 8 5 13 आणि 2 235 म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्यानंतर 27/4 आणि 5/4 केलेलं आहे. तर खाली जर सेम नंबर असला ना तर वरच्यांची बेरीज करून घ्यायची. तर 27 आणि 5 किती होतील? 32 होतील. आणि नंतर भागीला 4 आहे तर 4ने भागून द्या. तर 4 8 32 येणार. तर ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे. नंतर आहे 17,177 ही संख्या अंकात कशी लिहिणार? तर 17,000 म्हणजे हे बघा हे इथेच आहेत 17,000. तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. 4 वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोन तो असेल लघुकोन. बघा ही घड्याळ जर असेल तर इथं 12, इथं 3, 4 असतो, इथे 6 असेल, इथे 9 करतो. तर बघा जेव्हा तो 4वर असेल तर मोठा काटा हा 4वर आणि किती म्हटले 25 मिनिटं म्हणजे इथं 5पर्यंत. तर हा मोठा काटा असेल, हा लहान काटा असेल. तर हा जो कोन बनेल तो लघुकोन असणार आहे. त्यानंतर जर याचा भागाकार केला आपण 9 801 तर 9 8 72 उरतील 8 1 9 81. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. क्ष ही एक विषम संख्या आहे. श नंतर येणारी 10वी विषम संख्या 55 आहे. ठीक आहे. तर श च्या लगतची मागची समसंख्या कोणती? तर बघा इझी आहे क्वेश्चन, थोडासा ट्रिकी आहे. तर श कोणती? 55 आहे. तर 55 पासून विषम संख्या मागे घेऊन जाऊ आपण. तर काय काय येतील? 53, 53, 51, नंतर 49, 47, 45, 43, 41, 39, 37 आणि 35. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. ठीक आहे. तर याच्या मागची समसंख्या विचारताय तर 35च्या मागे समसंख्या कोणती असेल? 34. नंतर इथे 1/13 आणि इथं स्टार आणि छेदस्थानी आहे 13. तर 1 येतोय. तर 1 केव्हा येईल? जेव्हा वरच्यांची बेरीज 13 येईल ना तेव्हा 13/13 किती येईल? 1 येणार. तर वरती स्टारच्या जागेवर किती यायला पाहिजे? 12. तर ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन तयार झाले आहेत? तर बघा हा एक आहे, नंतर हा एक आहे, त्यानंतर हा एक मोठा आहे, 3 झाले, हा एक चौथा, हा एक 5वा, ठीक आहे, आणि हा 6. तर ऑप्शन क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणजे 6 आहेत त्याच्यात चौकोन. 52 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 6 शतक येणार? बघा 52 दशक म्हणजे किती? 520 होतील आणि 10 एकक वजा केले तर किती येणार? हे 510 होतील. तर याच्यात 90 टाकले तर हे 600 होतील 52. ठीक आहे. मग 90 म्हणजे किती दशक होतील? 9 दशक होतील. तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. इथे 90 पण दिलेलं आहे, कोणी 90वर लगेच टिक करू नका. पुढे आहे पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? तर बघा 16,000 हे 16 जे आहे हे चुकीचं आहे कारण की हे 1,60,016 आहे. नंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 34. पुढीलपैकी कोणत्या वस्तूला एकही कोपरा नसतो? तर गोल जे असतो त्याला कोपरा नसतो, माहिती सगळ्यांना. नंतर आहे क केंद्र असलेल्या वर्तुळात जीवा अ ब ही जी आहे ना ही जीवा म्हणतोय तो, ही वाली बघा, ही वाली जीवा म्हणतोय. तर लांबी 11 सेंटीमीटर आहे. तर क ड जी असेल ना ती रेघेची लांबी किती?
तर 11च्या हाफ जी असेल ना, म्हणजे 11/2 ही त्याची लांबी असेल. गटात न बसणारा पर्याय कोणता? तर याच्यात 2/3 आहे. 1, 0, 6, 5 या अंकांनी तयार झालेल्या लहानात लहान संख्येस 10ने भागले तर बघा लहान संख्या तयार करू. तर 1, 0, 5, 6 10ने जर भागतोय तर किती होणार? 0.10 इथे येऊन जाईल पॉईंट, तर 105.6 होऊन जाईल. तर हे 2 नंबर बरोबर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 41 41 प्रश्न क्रमांक 48 सेंटीमीटर लांबीची एक तार वाकवून एक आयत तयार केले. पुढीलपैकी कोणती जोडी आयताच्या लांबीची जोडी असेल? तर बघा बाळांनो, याच्यात आयताची परिमिती जी असते ती काय असेल? 2 गुणिला लांबी अधिक रुंदी असते. ठीक आहे. आता ही किती असेल? ही 48च असेल. तर 2 इकडे काय आहेत? मल्टिप्लाय आहेत, तिकडे डिवाइडला जातील म्हणजे भागीला जातील. तर लांबी प्लस रुंदी, ठीक आहे. तर 2 2 4 आणि 2 4 8 24 येईल. तर 24 बेरीज यायला पाहिजे या दोघांची. तर 15 अधिक 9 जर केले तर 24 येतील. तर अशा प्रकारे 41 क्वेश्चन झाले आपले. तर ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर पुढचे जे व्हिडिओ येतील त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 42 42 प्रश्न. तर एक रिम कागदांपैकी 2 ग्रॉस कागद. बघा एक रिममध्ये असता, एक रिममध्ये 40 डझन असता. किती असता? 40 डझन कागद असता. नंतर 2 ग्रॉस कागद. एक ग्रॉस म्हणजे किती? एक ग्रॉस म्हणजे होता तुमचे 12 डझन. ठीक आहे. तर आता 2 जर काढले तर किती होऊन जातील? 24. तर 40 - 24 जर केले तर आपल्याला किती डझन कागद उरले ते मिळतील? तर ते 16 येतील. ऑप्शन क्रमांक 2. संदीप रोज रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप चालू करतात व मध्यरात्री 12 वाजता बंद करतात. म्हणजे किती चालतो? 1.5 तास चालतो. एप्रिल महिन्यात संदीप 22 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत बाहेरगावी गेले होते. तर एप्रिल महिन्यात पहिले तर लक्षात ठेवा, एप्रिल महिन्यात किती? 30 दिवस असतात. आता 22, 23, 24 आणि 25 4 दिवस गावाला गेले म्हणजे किती उरले? 4 मायनस तर 26 दिवस पंप चालला. तर एप्रिल महिन्यात पंप किती तास चालला? आता 1.5 तासप्रमाणे जर 26ला मल्टिप्लाय केला, ठीक आहे, तर 26 गुणिला 1.5 केल्यावर येतील ते 39. तर ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. पुढे आहे क्वेश्चन नंबर 44. तर बघा प्रश्न क्रमांक 44. प्राजक्ताने मंडईतून 2.5 किलो कांदे, ठीक आहे, 2.5 किलो कांदे इथे लिहित जाऊ आपण 2.50. 1.25 किलोग्रॅम बटाटे. 1.25 म्हणजे किती? 1.25 प्लस पाऊण किलोग्रॅम फ्लावर. पाऊण म्हणजे किती? 75 येऊन जाईल. तर सगळ्यांची बेरीज करा. तर आपल्याला एकूण किती भाजी खरेदी केली ते समजून येईल. 5 आणि 5 10 0 एक हातच्याला 7 8 9 10 15 5 एक हातच्याला 2 आणि 3 4. तर किती येतं आहे? 4 किलो 500 ग्रॅम. ठीक आहे. तर एक बरोबर आहे. नंतर 45 आहे. मार्च महिन्यात 13 तारखेला गुरुवार होता. तर त्या महिन्यात पुढीलपैकी कोणते वार 5 वेळा येतील? तर एक लक्षात ठेवा बाळांनो, 1 2 3 या तारखेचे जे वार असतात महिन्याच्या, तर ते तारखेचे वार 5 वेळा येत असतात. आता 13ला जर गुरुवार होता तर मागे 6 दिवस जर गेले तर 7 दिवस गेले तर 6 तारखेला पण काय असेल? गुरुवार असेल. ठीक आहे. याच्या मागे जर गेलो आपण तर 5 तारखेला बुधवार असेल, 4 तारखेला मंगळवार असेल, 3 तारखेला सोमवार, 2 तारखेला रविवार आणि 1 तारखेला शनिवार. म्हणजे शनिवार रविवार सोमवार हे 3 दिवस येतील. तर पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. शनिवार रविवार सोमवार हे 5 वेळेस येतील त्या महिन्यात. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. विघ्नेशने 5,400 किमतीचा एक मोबाईल फोन खरेदी केला. ठीक आहे. नंतर त्याने 10च्या नोटा, 20च्या, 50च्या आणि 100च्या समान नोटा दिल्या. तर त्याने एकूण 10च्या किती नोटा दिल्या? तर बघा बाळांनो, एक्स मानून घेऊ आपण ज्या नोटा दिल्या त्यांना. तर 10x प्लस 20x प्लस 50x प्लस 100x इज इक्वल टू किती असतील? 5,400. आता हे टोटल जर केले तर हे किती होतील? 180 होतील. 5,400 इक्वलला आता एकची व्हॅल्यू काढू आपण. 5,400 डिवाइड बाय 180. 0 0 गेला. 18 1 18 18 2 36 18 ते 54 30 येत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हा
बरोबर आहे. नंतर आहे प्रश्न क्रमांक 47. बघा, आकृतीमध्ये काहीच फरक होत नाही आहे, जसेच्या तसेच. तर ऑप्शन क्रमांक 1 हा बरोबर आहे, काहीच चेंज नाही होणार. त्यानंतर 15 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 10 मीटर, बाजू असलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 20 चौरस मीटरने जास्त आहे, तर आयताकृती जागेची रुंदी किती? तर बघा, 15 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती जागेचे क्षेत्रफळ 10 मीटर, बाजू चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा 20 चौमीने जास्त आहे, तर ह्याचं 8 मीटर येईल. नंतर पुढील आकृतीत दुमडून तयार झालेला 1 हा अंक पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर किती असेल? तर हा 1 इथे येऊन जाईल बाळांनो, ठीक आहे, आणि हा 5 इथे येईल, तर ऑप्शन क्रमांक 5 येईल याच्यात. पुढीलपैकी कोणत्या आकृतीला सममितीचा एकच अक्ष आहे? तर तो आहे 3, कारण की हे बघा असे खुणा करून ठेवलेले आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51 आहे, 11/21 आणि 3/21. मी बोललो आधी, जर डिनोमिनेटर म्हणजे छेदस्थानी जर संख्या सेम असतील तर वरच्यांची वजाबाकी होऊन जाईल. तर 11मधून 3 गेले तर किती उरतील 92? तर उरतील 8/21 उत्तर येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52 आहे, एका नळातून मिनिटाला 400 मिली याप्रमाणे 1 तास पाणी वाहत होते, तर नळातून एकूण पाणी वाहून गेले एका मिनिटाला 400 मिली. तर बघा, एका तासात 60 असतात, तर 60 गुणिले 400 करावे लागतील. सॉरी, हां बरोबर. तर 0,006 तर हे किती होत आहे? 2400/1000 कर, तर आपल्याला काय भेटेल? लिटरमध्ये भेटेल, तर 24 लिटर हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53 आहे, ठीक आहे. तर 53 जो आहे प्रश्न क्रमांक, पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल? तर बघा, पहिला भागाकार घेऊ आपण. 168 भागिला किती आहे? 15. तर 15 एका 15, उरला 1, उतरवला हा 8, नंतर परत 15 एका 15, उरतील किती? 3. तर पहिल्याच याच्यात बसून जात आहे, तर ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 1 असेल. त्यानंतर 54 नंबरचा प्रश्न क्रमांक 54 आहे, निलिमाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 याप्रमाणे 52 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 45 बाकी राहिले, तर तिच्याजवळ किती रक्कम होती? तर बघा, 52 विद्यार्थ्यांना 50 रुपयेप्रमाणे जर गुणाकार केला आपण, तर हे किती येतील? 2600 रुपये बनतील. आणि याच्यात 45 रुपये जर अजून ॲड केले, तर 5, 4, 6, 2, 2645 रुपये एवढे तिच्याकडे होते. नंतर आहे प्रश्न क्रमांक 55, एका महामार्गात दुतर्फा लावलेल्या 16,007 झाडांपैकी 7,850 झाडे सागाची, 5,425 झाडे करंजाची व उरलेली झाडे कडुनिंबाची होती, तर कडुनिंबाची झाडे किती होती? तर बघा, पहिले हे जे आहेत ना, यांना प्लस करून घेऊ आपण, आणि जे बेरीज येईल यांची ती वजा करून घेऊ. तर 7,850 अधिक 5,425, 5, 7, 2, 1 किती येणार? 13,275. आता हे मायनस करून घेऊ आपण 16,000तून. तर 16,000मधून जर 13,275 वजा केले, तर हे येतील 2,725, म्हणजे 2,725. तर ऑप्शन क्रमांक 4 हा बरोबर आहे. तर बघा, म्हणजे जवळजवळ 55 क्वेश्चन सॉल्व्ह झालेत आपले 23-24 मिनिटामध्ये. तर इझी असता क्वेश्चन, जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या मुलांनाही जमतील, भाऊ बहिणींना जमतील. व्यवस्थित करा. चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढचे क्वेश्चन बघूया आता आपण. बघू प्रश्न क्रमांक 56. बघा, 56 हा जो क्वेश्चन आहे, पुढील गटातनं बसणारी जोडी कोणती, आपल्याला ते ओळखायचं आहे. तर बघा, याच्यात जे बाकी सर्व संख्या ज्या आहेत इथे मूळ संख्या आहेत, ठीक आहे. पण याच्यात 33 आणि 35 ही जे आहे, या दोघं संख्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत, ठीक आहे. तर म्हणून ही काय होऊन जाईल? वेगळी जोडी होऊन जाईल. त्यानंतर 57 नंबरचा जो क्वेश्चन आहे, 7,800 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? तर 7,800 म्हणजे काय? पावणे बोलले म्हणजे
25% कमी करायचे असतात. ठीक आहे, 25% म्हणजे जर समजा 100 असतील तर त्याच्यातले 25 कमी करा, 1000 असतील तर 225 कमी करा, या प्रकारे चालतं ते. तर आता इथे हे 25 पावणे 8,000 म्हणजे 8,000ला 250 रुपये कमी राहतील. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. त्यानंतर इष्टिका चितीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे, सत्य नाही? तर 2 नंबरचं वाचा. सर्व पृष्ठे चौरसाकार असतात, तर हे चुकीचं आहे. नंतर एका धान्याच्या दुकानात 90 पोती गहूची आहेत, 45 पोती तांदूळ आहे, 25 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या दुकानात एकूण किती धान्य असेल? काय करावं? 90 अधिक 45 अधिक 25 करा आणि त्याला गुणीला 40 करून द्या. तर 90 अधिक 45 अधिक 25 जर यांची आपण अधिक केलं तर हे किती होतील? 160 होतील आणि याला गुणीला 40 करा. तर हे 2 शून्य ठेवून द्या आधी. 4 × 24, 4 × 1 = 4 आणि हे 2 किती होतील? 6. तर किती आहेत? 6400. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. नंतर ह्या रिकाम्या चौकटीत कोणतं चिन्ह येईल ते बघायचं आहे. तर 14 अधिक 9 किती होतील? तर ते होतील 23 भागीला किती आहेत? 35. इथे हा बॉक्स. नंतर 21 मधून जर 5 गेले तर किती होतील? 16. तर 16 भागीला 35. आता या दोघांपैकी डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे छेद जो आहे ना तो काय आहे? सेम आहे. तर वरचा जो मोठा तो मोठा, तर हे चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर एका आयताकृती कुंपण भिंतीला रंग देण्यासाठी प्रति चौरस मीटर 75 रुपये प्रमाणे 4,500 रुपये खर्च येतो. जर भिंतीची लांबी 15 मीटर असेल तर तिची रुंदी किती? आता याच्यात हे काढण्यासाठी आपल्याला टोटल किती आहे हे 4,500 भागीला पहिले तर आपल्याला 75 करावे लागतील, तर ते येतील 60. ठीक आहे, आणि हे 60 टोटल आले तर 15 गुणीला 1. आता x म्हणजे काय? रुंदी मानून घेऊ आपण. तर 15 इकडे डिवाइडला येतील तर किती? 60 डिवाइड बाय 15. तर 15 चौक 60 होता. तर x किती आला? 4. तर हे रुंदी असेल 4 मीटर. त्यानंतर सोबतच्या घड्याळाचे निरीक्षण करा. किती मिनिटानंतर बरोबर 11:15 वाजतील? आता काय 11:15 वाजायला हा लहान काटा 12वर आणि मोठा काटा 9वर असायला पाहिजे. तर हा एकदा फिरून येईल तेव्हा 11:15 होतील, परत दुसऱ्यांदा फिरेल तेव्हा 11:15 होतील. तर इथपर्यंत जेव्हा फिरेल तेव्हा बरोबर होतील ते. तर आपण काय करू, 2 वेळेस जर फिरतोय तर 120 मिनिटं होतील. तर हे 10 मिनिटं मागे घ्यायचे आहेत आपल्याला. तर 120 मधून 10 गेले तर किती उरतील? 110 मिनिटं. तर बरोबर उत्तर असेल आपला बरोबर पर्याय 1. नंतर आहे हे ॲबॅकस सारखं दिलेलं आहे. पहिले आहेत 4000, तर पहिल्या याच्यात 4 पाहिजे. नंतर दुसरं 200, तर त्याच्यात 2 पाहिजे. 100च्या याच्यात दशकच्या याच्यात 5 आहेत, तर इथे 5 आहेत. आणि हे तर ऑप्शन पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 64. तर याच्यात पुढील आकृती बंधात बघा काय होतं आहे. इथे 1 वाजला, इथे 2, इथे 3, इथे 4. तर इथे पुढे काय वाजतील? 5. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर एकतर 100 मध्ये किती 2 अंकी चौरस संख्या आहेत? 2 अंकी चौरस संख्या पाहिजे. चौरस संख्या म्हणजे काय? स्क्वेअर. तर बघा 2, 4 येईल, 9, 16, 1 पण आहे. नंतर 25, 36, 49, त्यानंतर 64, 81 आणि 100. एकतर 100 मध्ये एवढे वर्गसंख्या आहेत. ठीक आहे. आता याच्यात हे सोडून देऊ आपण, कारण की हे 1 अंकी आहेत, हे 3 अंकी आहेत. तर 1, 2, 3, 4, 5, 6 येत आहे. तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. नंतर इथे या संख्या मिळून आपल्याला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करून त्यांचा वजाबाकी करायची आहे आणि त्याच्यात शतक स्थानी जो नंबर येईल त्याची आपल्याला किंमत सांगायची. तर मोठ्यात मोठी तयार काय होईल? 9, 8, 6, 4, 1 वजा छोट्यात छोट्या 1, 4, 6, 8, 9 आणि यांची जर वजाबाकी केली तर ती किती येणार? 8, 3, 9, 5, 2. तर तिसऱ्या शतक स्थानी कोण येतोय? 9 येतोय, म्हणजे काय? 900. 3 नंबरचा पर्याय क्रमांक हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 67.
2.5 डझन केळ्यांची किंमत किती आहे? 150 रुपये. तर 4.25 डझन केळ्यांची किंमत किती? ठीक आहे. तर 2.5 डझन केळी आहेत 150 रुपयाला. तर 4.25 डझनची किंमत काढायची आहे आपल्याला. तर बघा, म्हणजे 4.25 म्हणजे याच्यात 75 रुपये वाढायला पाहिजे अजून. तर 225 हे आन्सर बरोबर येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 68. एका विषमभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेंटीमीटर. त्या त्रिकोणाच्या 2 बाजूंची लांबी ही अनुक्रमे 9 आणि 7 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या तिसऱ्या बाजूची लांबी किती? तर 9 अधिक 7 अधिक x करू. तर बघा, त्रिकोणाची परिमिती 3 बाजू राहतात. तर 9 आणि 7 हे 2 बाजू दिलेले आहे. एक बाजूला x मानून घेऊ. इज इक्वल टू किती असेल? 27. सगळ्यांची बेरीज केली तर आपल्याला परिमिती भेटेल. तर 9 आणि 7 किती होतील? हे 16 प्लस x इज इक्वल टू 27. इकडे प्लस आहेत, तिकडे जाताना मायनस होतील. तर 27 मायनस 16, तर एक्सची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 11. तर एक्स किती येईल? 11 सेंटीमीटर. तसेच आता 69 आहे 365 शतक, म्हणजे 365 हे शतक झाले. याच्यात 52 दशक म्हणजे 5200, 520 होतील. नंतर 7 एकक आहेत. ठीक आहे. तर यांची सगळ्यांची बेरीज करा. 7, 2, 5 आणि 5 10, 7 आणि इथं तर किती येत आहे? 34,027. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. त्यानंतर हे चित्र दिलेले आहेत. आता याच्यावर क्वेश्चन आहेत. तर एक चित्र म्हणजे 25 मुले आहेत. ठीक आहे. तर इथं किती आहेत? 75. इथं आहेत 50, इथं पण आहेत 50 आणि इथं 25. तर बघा, वरील तक्त्यात एकूण किती मुलांची माहिती दिली आहे? तर 50 50 100 आणि हे 200 मुलांची माहिती दिली. तर ऑप्शन नंबर 2 आहे. नंतर लाल व पिवळा रंग आवडणाऱ्या मुलांची संख्या आणि हिरवा, बघा, लाल आणि पिवळा रंग आवडण्याची संख्या किती आहे? 100. आणि नंतर हिरवा आणि निळा रंग आवडणारे म्हणजे हिरवा आणि निळा किती आहेत? 50 50, ते पण 100 आहेत. तर फरक किती असेल? 0. तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. नंतर 784 गुणिले 48 या संख्यांच्या गुणाकाराच्या हजार स्थानी व एकक स्थानी येणाऱ्या अंकांचा गुणाकार. तर बघा मित्रांनो, 784 गुणिला जर आपण 48 केले तर आपलं उत्तर येणार 37,632. आता याच्यात हजार स्थानी आणि एकक स्थानी. हजार स्थानी काय? 7 आणि एकक स्थानी 2. तर 7 दुनी किती होतील? 7 गुणिले 2 करावे लागतील. तर ते येतील 14. तर ऑप्शन क्रमांक, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. त्यानंतर निधी 200 मीटर बाजू असलेल्या चौरसाकार बागेभोवती रोज 5 फेऱ्या घालते. आता चौरसला 4 बाजू असतात. एक बाजू जर 200ची असेल तर पूर्ण किती होऊन जातील? 800 होऊन जाईल. 800 मीटर 5 फेऱ्या घालते. तर 8 5 40, हे 40 आणि त्याच्यावर 2 शून्य, 4000 मीटर येत आहे. आणि मीटरला कन्वर्ट करू आपण किलोमीटरमध्ये, तर किती येणार? 4 किलोमीटर. नंतर 74 नंबरचा क्वेश्चन आहे. जर 75,000 मिमी, तर त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याला 1000ने डिवाईड करावं लागेल आपल्याला. तर 1000ने डिवाईड केलं, शून्यने शून्य कट होऊन जातील. तर 75 मीटर येऊन जाईल. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे 75 नंबरचा. 25 लिटर 700 मिली, तर याला आपण ॲड करून घेऊ. 25 मिली 25 लिटर 700 मिली, 11 लिटर 350 मिली किती होतील? 0, इथे 5, इथं 0.567 आणि हे 3, तर किती होतील? 37 लिटर 50 मिलीलिटर. तर ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट आहे. तर या प्रकारे आपण पूर्ण क्वेश्चन पेपर ही सॉल्व केलेली आहे. तर आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढे व्हिडिओ येत राहतील 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी. तर जेवढे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील, जेवढा अभ्यास करता येईल तेवढा करा, जेणेकरून तुम्हाला पेपरला हेल्प होईल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या लहान भाऊ बहिणी असतील किंवा पॅरेंट्स लोक बघत असणार तर आपल्या मुलांना अभ्यास करायला सांगा. नक्कीच मदत होईल या व्हिडिओची. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.